आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील ढोलबारे येथील खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीला मोठा धक्का बसला असून महाराष्ट्र राज्याच्या पणन संचालनालयाने या बाजार समितीचा परवाना रद्द केला आहे। आवश्यक जमीन व कायदेशीर अटींची पूर्तता करण्यात अपयश आल्याने महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी विक्री विकास व विनियमन अधिनियम 1963 मधील कलम 5(ड)(4) अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे। पणन संचालक शरद जरे यांनी 3 जुलै 2026 रोजी या संदर्भातील आदेश जारी केले असून आदेश लागू झाल्यानंतर संबंधित खाजगी बाजार समितीत शेतमालाच्या खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार तात्काळ बंद करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या निर्णयामुळे परिसरातील शेतकरी व व्यापाऱ्यांमध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार खाजगी बाजार समिती सुरू करण्यासाठी किमान 5 एकर जमीन स्वतःच्या मालकीची असणे किंवा किमान 30 वर्षाच्या नोंदणीकृत भाडेपट्ट्यावर जमीन उपलब्ध असणे बंधनकारक आहे। मात्र ढोलबारे येथील बाजार समितीकडे केवळ 4 एकर 23 आर जमीन स्वतःच्या मालकीची असल्याने सुनावणी दरम्यान मान्य करण्यात आले। उर्वरित 80.25 आर जमीन नोटरी पत्राच्या आधारे वापरात असल्याची माहिती समितीकडून देण्यात आली होती। ही जमीन भोगवटदार वर्ग 2 स्वरूपातील असल्याने जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन नोंदणीकृत भाडे करार केला जाईल असे आश्वासन बाजार समिती व्यवस्थापनाने सुनावणी दरम्यान दिले होते। मात्र त्यानंतरही आवश्यक नोंदणीकृत भाडे करार आणि इतर कायदेशीर कागदपत्रे निर्धारित मुदतीत सादर करण्यात आली नाहीत। दरम्यान एप्रिल 2026 मध्येच पणन विभागाने नोंदणीकृत भाडे करार करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्यानंतर मे आणि जून महिन्यात 2 वेळा नोटिसा बजावून सुनावणीची संधीही देण्यात आली। समितीकडून काही खुलासा सादर करण्यात आला असला तरी आवश्यक कागदपत्रांची पूर्तता न झाल्याने तसेच काही सुनावण्यांना प्रतिनिधी गैरहजर राहिल्याची नोंदही आदेशात करण्यात आली आहे। या सर्व बाबींचा विचार करून अखेर पणन संचालनालयाने खाजगी कसमादे शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीचा परवाना रद्द करण्याचा निर्णय घेतला। आदेशाची प्रत संबंधित बाजार समिती व्यवस्थापनासह जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था नाशिक यांनाही पाठवण्यात आली आहे। परवाना रद्द झाल्यामुळे ढोलबारे येथील बाजार समितीत होणारे शेतमाल खरेदी विक्रीचे व्यवहार तात्काळ थांबणार असून याचा परिणाम स्थानिक शेतकरी आणि व्यापारी वर्गावर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे।